मंदार केनी सर, त्यानंतर बाळा मिटकर सर, हरी कोबरेकर सर, जयदेव लुने सर, सिद्धेश मांजरेकर सर, तसेच भरत सारंग सर, त्यानंतर पूनम चव्हाण मॅडम व मिनल परब मॅडम या सर्व मान्यवरांचं स्वागत करेल रोहित केवसकर, नाना रोगे, नाना लोणे, दरम्यान एकेश्वर दांडी मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस। सर्वात जास्त षटकार बाळा मिटकर यांच्याकडून सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे। सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे। अंजना सामंत मॅडम आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलंही हार्दिक हार्दिक अभिनंदन। धन्यवाद। दरम्यान आपल्या या स्पर्धेसाठी पंच म्हणून काम पाहिलं ते पंच दीपक धुरी सर, पंच एमरोज अल्मेडा सर आणि पंच बंटी केरकर सर या सर्वांचं नाना नाईक सर पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करतील। दरम्यान सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री कक्षाच्या समोर यायचं आहे, याची नोंद घ्यायची आहे। दरम्यान या संपूर्ण स्पर्धेमध्ये धन्यवाद चिन्मय पराडकर। या ठिकाणी वळतोय आता पारितोषिक समारंभाजवळ। या स्पर्धेत सर्वाधिक जास्तीत जास्त षटकार मारणाऱ्या फलंदाजास या ठिकाणी पारितोषिक होतं आणि पारितोषिक लावलं होतं सन्माननीय श्री बाळा मिटकर सर यांनी। रोख रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि सर्वाधिक जास्त षटकार मारण्याचं पारितोषिक जातंय दांडी बॉयज क्रिकेट संघाचा सलामीवीर निखिल पराडकर, ज्यानं या स्पर्धेत तब्बल 20 षटकार ठोकले होते। त्याचं पारितोषिक त्यांचे संघ सहकारी कोण असतील तर त्याने स्वीकार करायचा आहे। तसेच हे पारितोषिक झाल्यानंतर सर्वाधिक या स्पर्धेत जो गोलंदाज गडी बाद करेल याला देखील पारितोषिक देण्यात येत आहे आणि हे पारितोषिक आहे सन्माननीय श्री बाळा मिटकर यांनी पुरस्कृत केलेलं आहे। रोख रुपये 2000 रुपये आणि सर्वाधिक गडी बाद करण्याचा बहुमान मिळतोय ऑरियन्स वायरी क्रिकेट संघाचा राज तोडणकर। त्याने तब्बल 11 गडी गारद केले या स्पर्धेदरम्यान, म्हणजे सर्वाधिक गडी बाद करण्याचा बहुमान जातोय गोलंदाज राज तोडणकर। तसेच या स्पर्धेतील अंतिम सामना झाला त्या अंतिम सामन्यातील अंतिम सामनावीर आहे ज्याने स्फोटक फलंदाजी करत क्रीडारसिकांचं देखील मनोरंजन केलं आणि अंतिम सामनावीरावरती आपलं नाव घोषित केलं। अंतिम सामनावीराचं पारितोषिक आहे रोख रुपये 1000 व आकर्षक चषक आहे सन्माननीय श्री भाई रोगे यांच्याकडून आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय आयान क्रिकेट अंतिम सामनावीरासाठी एक आकर्षक टी शर्ट आणि एक आकर्षक चषक पुरस्कृत केलेला आहे। चषक आहे भाई रोगे यांच्याकडून आणि टी शर्ट आहे सन्मान श्री नारायण रोगे यांच्याकडून आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय केरवडे क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज दाजी धुरत। सन्माननीय श्री हरी खोबरेकर यांच्या शुभ हस्ते या पारितोषिकाचा वितरण होत आहे।
या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रुपये 1000 व आकर्षक चषक आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी रोख रुपये 1000 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय आयन क्रिकेट संघ केरवडे क्रिकेट संघाचा नितेश लोणे. मिनल परब मॅडम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आणि हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे सन्मानश्री भाई रोगे यांच्याकडून रोख रुपये 1000 व आकर्षक चषक आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी विनंती करतोय अंजना सामंत मॅडम यांना की त्यांनी हे पारितोषिक पुरस्कृत करावं. आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ज्यानं राज तोडणकरशी बरोबरी केली, 11 गडी गारद केलेत, परंतु उत्कृष्ट गोलंदाजा मानकरी ठरल्यामुळे त्याला सर्वाधिक गडी बाद करण्याचं पारितोषिक विभागून देण्यात आलं. आणि सर्वाधिक गडी देखील बाद केले होते देवीदास कुबल या गोलंदाजानं, म्हणून उत्कृष्ट गोलंदाज देवीदास कुबल या स्पर्धेचा ठरतोय. समान विकेट आहेत, 11 गडी बाद केले देवीदास कुबल यांनी. रोख पारितोषिक 1000 व आकर्षक चषक असे पारितोषिकाचं स्वरूप आहे. सन्माननीय अंजना मॅडम सामंत मॅडम यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाते. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सन्माननीय श्री हेमराज सावजी यांच्याकडून रोख रुपये 1000 व आकर्षक चषक सन्माननीय श्री भाई रोगे यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ऑरियन्स वायरी क्रिकेट संघाचा सलामीर विठ्ठल कवटकर, उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा. सन्माननीय पूनमजी मॅडम यांना विनंती करतोय, पूनमजी चव्हाण मॅडम यांना विनंती करतोय हे पारितोषिक पुरस्कृत करावं. या स्पर्धेचा मालिकावीर रोख रुपये 3000 सन्माननीय श्री योगेश तोडणकर यांनी पुरस्कृत केलं होतं व या मालिकावीरसाठी आकर्षक चषक सन्माननीय श्री भाई रोगे यांनी पुरस्कृत केला होता. आणि या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय आयन स्पोर्ट क्रिकेट संघाचा एक विस्फोटक फलंदाज अक्षय घाटवळ. आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करतोय सन्माननीय श्री मंदार केणी सर यांना की त्यांनी हे पारितोषिक अक्षय घाटवळ यांना पुरस्कृत करावं. या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री मंदारजी केणी सर यांनी या स्पर्धेदरम्यान आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. एकेश्वर मित्रमंडळ आयोजित या स्पर्धांना या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ म्हणतो, या ठिकाणी चांगला खेळ बघण्याची संधी आम्हाला या ठिकाणी मिळाली. आणि खऱ्या अर्थानं दांडी भागातील या ग्राउंडवर सामने होणं म्हणजे दांडी भागातील सर्वाधिक मालवण शहरात असलेल्या क्रीडा रसिकांना या ठिकाणी चांगला आनंद आणि चांगला खेळ बघण्याचा लाभ तुम्ही दिला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या ठिकाणी अशा पद्धतीची खेळ आता कदाचित आचारसंहिता लागल्यामुळे आमच्या बोर्डिंग ग्राउंडवर मोठ्या स्पर्धा झाल्या नाहीत, परंतु या ठिकाणी या ग्राउंडवर सातत्याने स्पर्धा होत आहेत. आणि या स्पर्धा जे आयोजक करत आहेत त्यांनाही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जिंकलेल्या दोन्ही संघांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच सन्माननीय श्री हरिभाऊ खोबरेकर यांना पण विनंती करतोय की त्यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना वंदन करून आज
या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मित्र मंदारजी केनी, मंदारजी ओरसकर, आमचे सामंत, उभयंता, मिनलजी परब, पूनमजी चव्हाण आणि एकेश्वर मित्रमंडळाचे सर्वच कार्यकर्ते. खरं तर सातत्याने या मैदानावर स्पर्धा होत आहेत आणि या स्पर्धांच्या माध्यमातून इथल्या क्रीडा रसिकांना या ठिकाणी एक वेगळा आनंद या ठिकाणी मिळतोय. आणि खरं तर मी झालझुल कला क्रीडा मंडळ आणि या सर्व जमीन मालकांचे आभार व्यक्त करीन की तुम्ही ही जमीन आणि हे मैदान उपलब्ध करून दिल्यामुळे या ठिकाणी आमच्या या सर्व युवा खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची संधी मिळते, स्पर्धा भरवण्याची संधी मिळते आणि त्यातूनच अनेक क्रिकेटर्स या ठिकाणी घडले जात आहेत. आज राज तोडणकर सारखा एक नवा उमेदी खेळाडू या ठिकाणी आमच्या या संघातून खेळला जातोय. आमचा निखिल पराडकर असेल, हे अनेक खेळाडू या ठिकाणी ज्याप्रमाणे पूर्वी आम्ही शिरोड्याला गेलो की आज संघ या ठिकाणी उपस्थित आहे की त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं मैदान या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने आज तुमच्या या सर्वांच्या सहकार्याने या अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी निश्चितपणे होत आहेत. आणि एकेश्वर कला क्रीडा मंडळ, क्रिकेट मंडळ हे नाव जुनं आहे आणि आज राका असतील, अन्वय असतील, कल्पेश रोगे, अन्वय प्रभू यांच्या पुढाकाराने आणि सर्वच एकेश्वरच्या टीमच्या पुढाकाराने हे एकेश्वर नाव जपण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करताय. त्यामुळे हे नाव अशाच पद्धतीने पुढे नेण्याचं तुम्ही काम करा. नवोदित खेळाडूंना या ठिकाणी ऊर्जा देण्याचं काम करा आणि येणाऱ्या काळामध्ये या मैदानावर आणि या किनारपट्टीवर एक वेगळा उपक्रम तुम्ही घेतलात की एक गाव एक संघ, आणि हे संघ पूर्ण किनारपट्टीवरचे संघ या ठिकाणी तुम्ही घेतलात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीने एकेश्वर संघाचं नाव तुम्ही उज्ज्वल करत राहा असं सांगून सर्व खेळाडूंचं आणि विजेता संघांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खोबरेकर सर. या ठिकाणी विनंती करतोय या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीला मान देत या ठिकाणी मंदारजी ओरसकर सर यांना 2 मिनिटं बोलण्याची मुभा देतील. दांडी गावाचं ग्रामदैवत आणि मालवणची ग्रामदैवत सर्वांना स्मरून आपण इथे कायमच पाहत आलात. मी लहान असल्यापासून इथे बघतोय या ग्राउंडवर कायम क्रिकेट स्पर्धा होत आहेत आणि ही अखंड परंपरा अजूनही चालू आहे. याचं एकच कारण आहे की मालवणमधील दांडी हा असा भाग आहे की कला क्रीडा काही कार्यक्रम असू दे, सर्वच या कार्यक्रमात कायमच पुढे असतो आणि कायमच ही दांडी गावची मंडळी एकत्र येऊन कायमच ह्या क्रीडा स्पर्धा घेत असतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेत असतात. अशा प्रकारचीच ही स्पर्धा आज यांनी आयोजित केली होती आणि ती यशस्वीरित्या पार पाडली. बरेच खेळाडू इथे आलेले, हार पराजित होत असते, पण सर्वांनाच या दांडी गावावर प्रेम असल्यामुळे कायमच भरभरून इकडे येतात आणि भरभरून आपला खेळ दाखवतात. अशीच आपल्या दांडी गावाकडनं सेवा या क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुढेही चालत राहू अशी मी आशा व्यक्त करतो. दोन्ही जे संघ आहेत, जे जय पराजय झालेले आहेत आणि ज्यांनी इथे भाग घेतला, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि एकेश्वर मित्रमंडळाला शुभेच्छा देतो की कायम अशा स्पर्धा होत राहू द्या आणि कायमच आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं सांगतो आणि मी थांबतो. धन्यवाद मंदारजी.
या ठिकाणी ही स्पर्धा ज्यांनी जगभरात आमचं झालझुलचं मैदान tenniscricket.in माध्यमातून प्रकाशित केली त्यांना विनंती करतोय, त्यांना आपलं सन्मान स्वीकारायचा मी विनंती करतोय मिटकर साहेबांना की त्यांनी गौरव सावंत यांना पुष्प देऊन सन्मान करायचा आहे. गौरव सावंत यांच्या वतीनं विघ्नेश सर या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारतील. या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करतील प्रशांतजी सामंत सर. धन्यवाद. आपण आमच्या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ देऊन ही स्पर्धा जगाच्या पाठीवर सर्वांना दाखवला त्याबद्दल गौरवजी सावंत सर आपले देखील मनापासून आभार. या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रुपये 15,000 एकेश्वर क्रिकेट संघ यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. तर एक आकर्षक चषक जो आहे द्वितीय क्रमांकाचा तो सन्माननीय श्री मंदार ओरसकर यांनी पुरस्कृत केलेला आहे आणि या पारितोषिकाचा मानकरी ठरतोय ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ. मी विनंती करतोय सर्व पाहुणे मंडळींना की सर्वांनी हा या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा चषक आणि पारितोषिक रोख रक्कम ऑरियन्स वायरी क्रिकेट संघाला प्रदान करावं. सन्माननीय श्री मंदारजी केनी सर, सन्माननीय श्री हरिभाऊ खोबरेकर सर, सन्माननीय मंदारजी ओरसकर, तसेच प्रशांतजी सामंत सर, पूनमजी चव्हाण मॅडम, या ठिकाणी अंजना सामंत मॅडम आणि सन्माननीय परब मॅडम यांच्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ पूर्ण संघ या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपला द्वितीय क्रमांकाचा चषक स्वीकारायचा आहे. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ या ठिकाणी उपविजेता करंडकावर आपलं नाव करतायत. धन्यवाद. ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ आपण खरोखरच कौतुकास्पद कामगिरी या स्पर्धेदरम्यान केल्यात आणि उपविजेते आपण ठरलात त्याबद्दल मनापासून अभिनंदन ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ. जाऊया प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाजवळ रोख रुपये 35,000 एकेश्वर क्रिकेट संघ यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं होतं आणि आकर्षक चषक जे आहे ते सन्माननीय श्री मंदार ओरसकर यांच्याकडून हे पारितोषिक पुरस्कृत केलं होतं. सन्माननीय श्री मनीष खडपकर यांना विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. सन्माननीय मनीष खडपकर आपण देखील या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय एकेश्वर क्रिकेट संघ आयोजित एक गाव एक संघ खुली स्पर्धा होती आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो अयान स्पोर्ट क्रिकेट संघ केरवडे. धन्यवाद. मी विनंती करतोय कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग सन्माननीय श्री गोपाळ भटा सर यांना की त्यांनी या स्पर्धेविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जे बोलवले खेळायला ते आपले खडपकर यांनी त्यांचं मी धन्यवाद करतो. कारण एकदा आम्ही 1-2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो तेव्हा पण आम्ही फायनल जिंकलो होतो पण त्याच्यात 2 आयकॉन होते आणि हे ग्राउंड जरा आम्हाला तसं लकीच आहे कारण आम्ही इकडे जास्तीत जास्त 2-3 वेळा झालो पण आपण फायनल जिंकलो आणि हे सर्व हे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यामुळे आम्हाला ते कंटिन्यू बोलतच राहतात इकडे या खेळायला म्हणून आणि त्यांचा सपोर्ट पण आम्हाला चांगला असतो आणि सर्व लोकांचा इकडे आणि आमचे पोरगे पण चांगले खेळतात. ही समोरची टीम पण चांगले होते. आता जवळपास या 2-3 वर्षामध्ये सगळे ठिकाणचे पोरगे चांगले बॅटिंग बॉलिंग करतात किंवा असे त्याने पण एक चांगली प्रॅक्टिस करावी ते असेच पुढे जाणार. थँक्यू. धन्यवाद सर. निश्चितच आपण दिलेलं योग्य मार्गदर्शन आणि आपण केलेलं या मैदानावरचं प्रेम आपण व्यक्त केलात. तसेच या ठिकाणी पारितोषिक वितरण